सोयाबीन पुलाव, इथे कढी आणि इथे आहे मेथी पराठा. आता असं हे मी जेवण आता घेतलंय आणि आता उपवास सोडणार आहे. हाय, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अक्षदा ब्लॉग्समध्ये. आणि आज आहे गुरुवार आणि आता रात्रीचे वाजले आहे 10:30 आणि मी आता माझ्या ब्लॉगिंगला सुरुवात केली, कारण आज दिवसभर मला जास्त टाईम नाही भेटला, कारण मी आज जरा बाहेर गेलेली, तर मला दिवसभर काही शूट करायला नाही भेटलं. मग आता मी शूट करायला घेतलं आहे. तर म्हटलं की आज जेवण आम्ही लेट आलो, कीर्तीसुद्धा लेट आलेली, मग स्वयंपाकाला सुद्धा लेट झाला आणि आता 10:30 वाजले. तर आम्ही आता स्वयंपाक करायला घेतला आहे. आता अर्ध्या तासात आम्हाला स्वयंपाक हा कंप्लीट करायचा आहे, म्हणजे 11 वाजेपर्यंत. स्वयंपाकामध्ये आहे सोयाबीन पुलाव, कढी, मेथीचे पराठा. गुरुवारचा आपला स्वयंपाक आहे, रात्रीचा मेनू आहे. तर कीर्ती ते फोडणी देतेच आहे आणि मी तिला आता थोडीफार पटकन हेल्प करणार आहे आणि मग मी पराठे करून घेणार आहे. आणि ते एका साईडला आता कीर्तीचं चाललं आहे मिक्सर लावणं आणि तिने तर ना भाताला फोडणी दिली आहे, तुम्हाला सुद्धा दाखवते. हे बघा, इथे पुलावची तयारी केली आहे कीर्तीने. तिथे तिने सोयाबीन हे कीर्ती फोडणी कशी दिलीस? हाताने दिली, पण काय काय साहित्य वापरलंस? जरा 2 मिनिटं थांब, मी थांबले. 2 मिनटं सगळ्यांनी थांबावे, वेट करा 2 मिनटं. कीर्ती तांदूळ टाकत आहे, नंतर ते आपल्याला रेसिपी सांगणार आहे. आणि तुम्ही बघू शकता कीर्तीने कसा पसारा केला आहे. वर बघा कसा पसारा आहे. आणि ते कणिक मळून ठेवले. आता मला फक्त चपात्या म्हणजे पराठे करायचे. चला पटकन सांगा. 2 स्पून तेल घेतलं, 1 स्पून घी घेतला, ठीक आहे. नंतर ते टाकलं, गरम होऊन दिलं. त्यानंतर मग मी अख्खा खडा गरम मसाला टाकला. खडा गरम मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं? सगळे जाके खडे मसाले असतात ते, तेजपत्ता, लवंग, जिरी, मोहरी नाही, परत ते दालचिनी, परत ते फूल असतं ना ते. ओके, म्हणजे सगळा तिने अख्खा खडा गरम मसाला घेतला. तेल आणि तुपाची फोडणी दिली, त्याच्यामध्ये अख्खा खडा गरम मसाला, त्यानंतर मिरची, टोमॅटो आणि मसाले आणि अद्रक लसूण पेस्ट टाकलं. अद्रक लसूण पेस्ट आणि जे आपले घरातले मसाले, लाल मिरची पावडर, टोमॅटो चांगला शिजून घेतला. नंतर मग आपला गरम मसाला, बिर्याणी मसाला, मिरची पावडर थोडीशी नावाला बस, आणि स्वादानुसार नमक. दॅट्स इट, एवढंच. आणि नंतर तिने ते सोयाबीन आधी उकळून घेतलेले, बॉईल करून घेतलेले गरम पाण्यामध्ये. तिने गरम पाण्यामध्ये सोयाबीन बॉईल करून मग आपण जे मसाले हे केले ना, फोडणी दिलेले, त्यामध्ये तिने 2 मिनटं फ्राय केले. आणि ते फ्राय झाल्यानंतर तिने याच्यामध्ये आपले जे तांदूळ धुवून ठेवलेले ते ॲड केले. आणि आता हे 2 मिनटं ठेवून ते आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करते, जेवढं भात शिजण्यासाठी पाहिजे तेवढं. आणि नंतर मग कुकर लावून आपला भात रेडी होईल. बस झालं पाणी, नाही तर जास्त चिकट पण नको. बस झालं, नको हलू जास्त. तर आपण इथे त्याला झाकण लावू. पुलाव आपला होतोय तोपर्यंत एका साईडला इथे फोडणी देणं चालू आहे कढीला. तर इथे आम्ही कढी बनवतोय. त्याच्यामध्ये आता तेल ॲड केलंय, गरम झालंय आणि त्यामध्ये आता मोहरी टाकली, तर चांगली तडतडली आपली मोहरी. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता, मिरची. इथे थोडा पसारा आहे, पण प्लीज इग्नोर करा. पसारा हा थोडाफार नाही आहे, जास्तच आहे. स्वयंपाक करताना हा पसारा असा होतोच किचनमध्ये. आता याच्यामध्ये कीर्तीने टाकली आहे मिरच्या, परत वरून टाकली कढीपत्ता, आणि याच्यावरून टाकला आहे कढीपत्ता. इथे मस्त चांगली फोडणी बसली आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. फोडणी चांगलीच घेतली आणि त्यानंतर ॲड करणार आहोत अद्रक लसूण पेस्ट. आपण आता टाकणार आहोत हळद, चवीनुसार मीठ, हळद
आत्ताच टाकली कारण ती कच्ची कच्ची लागली म्हणून टमाट्यासाठी टाक म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. ओके ताई. आणि हॉलमध्ये पण ही ध्रुवनी पसारा करून ठेवला असेल तो आता जाऊन मी पटकन आवरून घेते. कुचन एका चोबी कधीपासून बोलते आवडेल. अरे तू फोडणी देतो पण मी आवरून घेते. गप्पा बे झालं माझे फोडणी देऊन. इथे बघा आपला मस्त टोमॅटो हा तेलामध्ये एकजीव झालाय आणि इथे कीर्ती कालवते आहे बेसन. थोडंसं त्याच्या गुठळ्या नाही होऊन द्यायच्या. नाही तर म्हणतोस आणि बेसनामध्ये ना थोडंसं मीठ आणि मिरची पावडर ॲड केली आहे चवीनुसार फक्त नावाला. फक्त एक टेस्ट येण्यासाठी. थोडीशी मिरची पावडर आणि मीठ. कारण आपण ऑलरेडी फोडणी टाकले ना हे हो. सगळं म्हणून. आणि थोडंसं पाणी ॲड करून त्यातच गुठळ्या न राहता चांगलं मिक्स करून घेणार आणि नंतर ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि मिक्सरमध्ये काय केलं? सिक्रेट आहे माझी. काय सिक्रेट आहे सांग. दही. मिक्सरमध्ये बारीक केलंस? हा कारण दही बघ ना असं मस्त पातळ झाले मग ते फोडणी दे ना कढीला तर अशा गुटल्या होणार पण नाही आणि ताक आपली जी असते ना कढी फुटणार पण नाही. असं आहे कारण मी जेव्हा जेव्हा कढी करते माझी फाटे तर मावशीला विचारलं मावशी जरा सांग तुझ्या पद्धतीने कशी करता तुम्ही. मावशी बोली की दही घेतेस ना तर ते मिक्सरला ग्राइंड करायचं आणि जे आपली दही असते ना कढी ही फाटत नाही ऍक्च्युली. सो मी आज तसंच करते. आणि तर माझं मग दही घेताना तू त्यामध्ये पाणी ऍड केलेलं की काहीच नाही? डायरेक्ट दही हां. दही मिक्सरला हे ग्राइंड करून घेतले आणि त्या दहीने मसाल्यामध्ये टाकून घेतलं. बघा कढी आता कीर्तीने फोडणी तिची देऊन झाली आहे आणि तिने बेसन आणि जे ग्राइंड करून घेतलं दही ते आता तिने ओतून घेतले फोडणी दिलेल्या मसाल्यामध्ये. तर त्याला कड आला ना की आपण गॅस बंद करू. आता हे ओतू जाऊ नये म्हणून आपण ह्याच्यावरती ठेवूया चम्मच जेणेकरून आपली कढी अशी ओतू नाही जायला पाहिजे. इथं काय मस्ती चालू आहे बघू आपण. हा बघा आमचा ध्रुव कसा पसारा करून ठेवलाय घरात. काय ध्रुव काय पसारा केलाय तू? काय पसारा केलाय बघा ध्रुव. होय या ध्रुव हाय कर. नाही कर ना. हा लेवा थँक्यूच दे ना दे ना. ध्रुव ना आमचं काय करतो जे त्याची खेळणी असतात ना ते घेतो आणि शिडीवरून खाली टाकतो. तो त्याला आवडतं. कुठपर्यंत जात आहे कुठे स्टॉप होत आहे त्याचे टॉय ते बघतो ना ध्रुव. काय रे चल टॉय भरून ठेव तुझे. बघा सगळा कसा पसारा करून ठेवला आणि इथे आमची मम्मी बसली. नाही पण काय चिडून दाखवत होता? काय केलं? फोन तो देत नव्हता ना मग याने घेतला त्याच्या हातातून मिसकावून मग त्याने फोन घेतला म्हणून त्याला असं असं चिडून दाखवलं. बाबा मामाच्या घरी मामाला दादागिरी. हा काय रे बघा बघा बघितलं कशी नाटकी आहेत. तू मामाच्या घरी मामाला दादागिरी करतो. हा सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे असतात. यशला काही नाही द्यायचं त्याचं असं म्हणणं असतं. आणि आमच्या घराचं डेकोरेशन बघा बघा कपडे कपाटाला लागलेले आहेत. असं आमचं घरचं डेकोरेशन आहे. काय भारी आहे. कारण आता पावसाळा असल्यामुळे कपडे सुकत नाही. तरी पण आज पाऊस नाही पडला कपडे सुकून निघालेत. नाही तेवढे दिवस पाऊस रेग्युलर 8 दिवस पाऊस होता ना कपडे सुकत नव्हते. तर अशी घरात हँगरला वगैरे अडकवून सुकवावी लागत होती पंख्याखाली. तर आता ऑलमोस्ट ते सुकलेलं आहे. ते आता घड्या मारून ठेवून द्यायचं आहे. आणि आता घड्याळात वाजले आहेत 11. ओय एका साईडला चालू आहे ध्रुवचं कार्टून बघणं पण. आणि माझं ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाला आहे. आता करेक्ट 11 वाजलेत. आता फक्त माझे पराठे करायचे राहिले तर मी आता पटकन पराठे करून घेते. जास्त नाही करायचे होतील लगेच. आहे ना ध्रुव? आमचं ध्रुवचं तर जेवण झालंय करून. आहे ना ध्रुव? जेवला ना तू? तू जेवला नाही? हां नाही जेवला.
मग कोण जेवलं रे? नाही, मग कोण जेवलं? हा, आई त्याला सारखं जेवायला पाहिजे. जेवून सुद्धा नाही बोलतो. कोण जेवलं ध्रुव? हा ना, चला आता फ्रेश व्हा. टोपी घाल, पॅन्ट घाल. तुला थंडी नाही वाजत? त्याला कपडेच नको असतात. माहित नाही त्याला थंडी वाजते की नाही. चला, मी आता इथून पटापट आवरून घेते काम. तोपर्यंत कीर्ती पण तिथून आवरून येईल. मम्मी लगेच पराठे करायला जाते. असं मला पिशवी घेऊन थांबावं लागतं आणि ध्रुव सगळा गोळा करतो आणि मग टाकतो. एवढा हुशार आहे माझा ध्रुव. काय नाही हुशार. काय ग बघ, एवढी तर हेल्प करतो ना त्याच्या मम्माला तो. हो बघा, ते सगळे टॉय ना कानाकोपऱ्यात पडलेले आहेत ना, ते सगळे गोळा करेल आणि या बॅगमध्ये ठेवेल. गुड बॉय ना मम्माचा तो. ते नको बाळा, ते नको ठेव, ते नको ठेव. अजून कुठे आहे बघ. आले बापू पल्ला. भिंगरी पण घे. ती भिंगरी घे तर बघ तिथे सायकलच्या इथे पडली भिंगरी, तो घोडा. अरे वा, गुड बॉय. हे चला आता टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ध्रुवनी सगळे टॉयज भरले. ध्रुवनी सगळे टॉय कलेक्ट केले माझ्या. आले पडलं. उचल उचल उचल, पडलं. हां, तर बघ तिथं पण हॉर्स. हे बघ इथे इथे. हे बघ, हे बेबी, हे बघ, हे घोडा. हां, आले वा. अजून कुठे आहे बा? इथे 2 राहिले. अजून तो जिराफ. अजून फिनिश फिनिश. बघा, ध्रुवने सगळे टॉयज भरलेले आहेत. आता हे बाकीचं आहे ते मी आवरून घेते. अजून काय? फिनिश झाला बाबू. आता ये, तिथे नको जाऊ. आता काय तिथे? काय तिथं कुठे आहे? काय नाही, काय नाही, काय नाही. नको नको नको. बघा किती जोर आहे त्याला. काय तिथे आता? आले. हा, तिथं तिथे हाय बघा बघा, तो दाखवतो. आले बापले. हा थांब, मी सायकल काढते थांब. अरे बाबा, माझं बाळ किती हुशार. अजून फिनिश. मागे, पुढच्या मागे सरकव. अजून तिथे हाय का? मागे सरकव. हा, तिथे हाय ते बघ. तेव्हाच बघ, टेबल पडेल ना, टेबल हाय ते बघ. तिथे हाय म्हणून तो खुर्च्या सरकून गेला. आले वा, माझं तर किती हुशार आहे. घ्या आता आले वा. तिकडे ते खुर्ची सरकव. पाय पड. दप्तराचा पाय पड. थांब जरा, सगळं उचलून ठेव. ते बॅट पण ठेव. हां, त्या बॅगच्या पाया पड. ध्रुव, त्या बॅगच्या पाया पड. पाय लागला, पाय लागला. पाया पड. इथं बॅगला, या बॅगला दप्तर पाया पड. पाया पड. त्या बॅगला पाया पड. खेळणी शोधते, त्यात बिझी येतो. संपलं बाबू. भेटतंय ग त्याला एक एक. हा गो माझे बाबू. ओ गुड बॉय. फिनिश फिनिश. ते राहिलं, ते राहू दे, ते मी ठेवते. ते बाळा नाही बसणार त्यात. ते नाही बसणार. स्वतःच टाळ वाजवतो. बस 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 आता. बस बाबू. कुठे ठेवतो ती सायकल? अजून काम वाढवलं. ती कपडे धुवायचे आहेत. चला आता बाकीचं मी आवरून घेते, नाही तर ध्रुव अजून माझा पसारा वाढवून ठेवेल. मला काम वाढवू.
एकादशी आहे मम्मी. हा ग आषाढी एकादशी आहे का? हा 11ला आज 9 आहे ना, 10 परवा म्हणजे शनिवारी आहे. एक दिवस ठरव कुठला. नाही 11ला आज 9 तारीख आहे ना. आषाढी एकादशी 25 आहे. आता मी जेवायला बसले. ॲक्च्युली सगळं स्वयंपाक झाला आणि पप्पा पण लवकर आलेले, तर त्यांचं पण लवकर जेवण झालं आणि ध्रुवचं सगळं आवरून त्यालासुद्धा त्याचं लवकर जेवण झालं. पण त्याला परत त्याचे कपडे चेंज केली, त्याचं आवरून तो आता तिथे बसला आहे हॉलमध्ये पप्पांजवळ. आणि मम्मी आणि मी आम्ही लास्टला जेवतो आणि आता आम्ही जस्ट जेवायलाच बसलो आहे, कारण त्यांचं सगळं झालं जेवून. यश, पप्पा, कीर्ती आणि कीर्ती झोपली पण. आणि आता रात्रीचे वाजले आहेत 12 आणि मी आता आज गुरुवार असल्यामुळे उपवास पण होता, तर तो उपवास पण सोडणार आहे. त्यासाठी साधं सिम्पलच म्हणूया आपण. तर त्याचं तुम्हाला दाखवतो, मी तर बघितलंच आहे. पण मी आता जेवायला बसले, उपवास सोडते. आणि आम्ही ॲक्च्युली बाहेर गेलेलो, तर मी बाहेर गेलेली आणि कीर्ती जॉबला गेलेली, तर यायला उशीर झाल्यामुळे मग 10:30 वाजता मी जेवण करायला घेतलं. तुम्हाला मी अगोदर सांगितलंच आहे. आणि मग असं पटकन झटपट आपली साधी सोपी अशी रेसिपी मेनू आज ठरवला आणि पटकन केला. तर चला, हे बघा इथे केलं आहे सोयाबीन पुलाव, तिथे कढी आणि इथे आहे मेथी पराठा. आता असं हे मी जेवण आता घेतलं आहे आणि आता उपवास सोडणार आहे. तर तुम्ही पण या जेवायला. ॲक्च्युली खूपच लेट झाला आहे आणि तसं हा दोघे बहिणींनी पटापट लेट होऊन सुद्धा पटकन जेवण आवरलं आहे एकमेकींनी. अशीच आम्ही एकमेकींनाची हेल्प करतो आणि पटापट आम्ही आमची कामं आवरतो. वाटून घेतलेली कामं असल्यामुळे ना पटापट होतात पण, आणि आम्ही दोघे एकमेकींना हेल्प करून पटापट उरकून घेतो. तर असंच आजही तसंच केलं आहे. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तर आजच्यासाठी हा व्हिडिओ इथेच एंड करते. आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि